माझा दीर आंधळा होता, पण तो माझ्या नवऱ्याचा लाडका असल्याने मलाच त्याची सर्व कामे करावी लागायची। मी कधी त्याचे कपडे बदलायची, तर कधी त्याच्या जवळ बसून त्याच्या सर्व गोष्टी ऐकायची। तो ही वहिनी वहिनी करून माझ्या जास्तच जवळ झाला होता। पण एके रात्री मी त्याचे कपडे बदलत असताना माझे भानच हरपले, कारण त्या रात्री माझा दीर, माझं नाव पल्लवी आहे, जेव्हा मी लग्न करून सासरच्या घरी आले, तेव्हा काही विधी पूर्ण करण्यासाठी माझ्या नातेवाईकांनी मला हॉलमध्ये बसवले आणि माझ्यासमोरच कोटवर माझा लहान दीर बसला होता। तो एकटक माझ्याकडे बघत होता आणि हसत होता। जेव्हा माझी नजर त्याच्यावर पडली, तेव्हा मला हे बघून खूप वाईट वाटले की हा एकटक माझ्याकडेच का बघत आहे। त्यावेळी तो 17 वर्षांचा सुंदर तरुण मुलगा होता। काही वेळ वेगवेगळ्या महिला माझ्याकडे येऊन मला मिठाई खाऊ घालत होत्या, पण माझा दीर नाही माझ्याकडे आला आणि नाही मला त्याने मिठाई खाऊ घातली आणि नाही त्याने माझ्याशी काही बोलण्याचा प्रयत्न केला। तो फक्त समोर बसून माझ्याकडे एकटक बघत होता। 2-4 वेळेस माझी त्याच्यावर नजर पडली, तेव्हा तो मला माझ्याकडेच सारखा बघत असताना दिसला। तेव्हा मी मनातल्या मनात विचार करू लागले की हा किती निर्लज्ज मुलगा आहे। मी त्याची मोठी वहिनी आहे आणि मोठी वहिनी आईच्या जागी असते, आणि याला तर जराही लाजशरम नाही। हा एकटक माझ्याकडेच बघत आहे। मी आता संतापलेल्या नजरेने त्याच्याकडे बघत होते, पण हा विचित्र वेडा होता, जो फक्त माझ्याकडे एकटक बघत हसत होता। मला त्याचं ते हसणं पाहून खूपच राग येत होता। काही वेळाने सर्व विधी पूर्ण झाल्या आणि मला माझ्या रूममध्ये बसवण्यात आले। माझा मूड खूप खराब झाला होता आणि त्यावर अजून माझा नवरा अजय रूममध्ये उशिरा आला, त्यामुळे मी खूप उदास झाले होते। अजय शेजारी येऊन बसला तेव्हा मी त्याच्याकडे खूप रागाने पाहिले। मला असं बघताना पाहून त्याला असे वाटले की मला यायला उशीर झाला आहे, म्हणूनच ही नाराज झाली असेल, म्हणून तो मला म्हणाला की मला काही मित्रांनी खालीच थांबून घेतलं होतं, म्हणून यायला थोडा उशीर झाला। मग नंतर अजय माझे खूप कौतुक करू लागला। स्वतःचे कौतुक ऐकून माझाही मूड चांगला झाला। मी माझ्या दीराची गोष्ट माझ्या नवऱ्याजवळ सांगितली नाही, कारण मी जर माझ्या दीराची करतूत माझ्या नवऱ्याजवळ सांगितली असती, तर त्याने विचार केला असता की हिने येताच माझ्या भावाबद्दल तक्रार करायला सुरुवात केली। माझ्या नवऱ्याचा एकच भाऊ होता महेश, आणि त्यांचे आई वडील ही आता या जगात नव्हते। दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले, तेव्हा माझा नवरा अजय मला सांगू लागला की आज तर मी नाश्ता बाजारातून मागवून घेतला आहे, परंतु याच्या पुढे तुला सर्व काही सांभाळून घ्यावे लागेल। जेव्हा मी नाश्ता करायला बाहेर आली, तेव्हा टेबलवर माझा दीर पण बसलेला होता। मी त्याच्यासमोर जाऊन नाश्ता करायला बसली, तेव्हा तो मला बघून हसू लागला। जेव्हा माझा नवरा अजय टेबल जवळ आला, तेव्हा तो नाश्ता करायचं सोडून माझ्या दीराला स्वतःच्या हाताने नाश्ता खाऊ घालत होता। हे सगळं बघून मला खूप आश्चर्य वाटलं, आणि याच्यापेक्षाही जास्त आश्चर्य मला यांचं वाटत होतं की तो अजूनही माझ्याकडे एकटक बघत होता। मला हे सगळं बघून खूप विचित्र वाटत होतं की अजय त्याला स्वतःच्या हाताने का खाऊ घालत होता, कारण की तो तर एक 17 वर्षाचा तरुण मुलगा होता, तर तो स्वतःही त्याच्या हाताने खाऊ शकत होता। तेव्हा मी म्हणाले, अजय, महेश स्वतःच्या हाताने खाऊ शकतो, तुम्ही तुमचा नाश्ता करा। माझं बोलणं ऐकून अजय म्हणाला की पल्लवी, महेश आंधळा आहे, त्याला दिसत नाही। हे ऐकून तर मला धक्काच बसला। मी चकित होऊन माझ्या दीराकडे बघू लागले। तो तर एक सुंदर तरुण होता। मला हे सर्व जाणून खूप दुःख झाले आणि पश्चातापी होत होता की याला तर दिसत नाही आणि मी माहित नाही त्याच्याविषयी काय काय विचार करत होते। अजय उदासलेल्या चेहऱ्याने म्हणाले की महेश लहानपणापासूनच आंधळा आहे। आम्ही त्याच्यावर उपचार करण्याचा खूप प्रयत्न केला, पण डॉक्टरांचा म्हणणं आहे की ऑपरेशन करूनही काही उपयोग होणार नाही। अजय पुढे म्हणाले की महेशचे सगळे काम मीच करतो, पण आज नंतर ही जबाबदारी तुझी आहे। तू याला तुझ्या छोट्या भावाप्रमाणे समजून याचे सर्व काम करत जा। यावर मी म्हणाले, ठीक आहे, पण ही गोष्ट जाणून मला खूप दुःख वाटले की महेश आंधळा आहे, कारण की तो तर दिसायला खूपच सुंदर आहे। माझं बोलणं ऐकून महेशच्या डोळ्यात पाणी आले होते। तो म्हणाला, वहिनी, तुम्हाला बघण्याची माझी खूप इच्छा होती, पण बघा मी किती कमनशिबी आहे की माझी एकच वहिनी असून सुद्धा मी तिला बघू शकत नाही।
काही वेळापूर्वी माझ्या मनात महेशविषयी जो राग होता तो आता प्रेमात बदलला होता. पण खरं संकट माझ्यावर तेव्हा पडलं जेव्हा अजयने त्यांचे ड्युटी जॉईन केली आणि ते त्यांच्या कामावर जाऊ लागले आणि त्यांनी मला सांगितलं की महेशला जेवण तू तुझ्या हातानेच खाऊ घालायचं आणि त्याचे कपडे पण तूच बदलायचे. त्याला जेवण खाऊ घालण्यापर्यंत तर ठीक आहे, पण त्याचे कपडे मी कसे काय बदलवू शकते असा विचार करत माझं डोकं थोडंसं चक्रावत होतं. तेव्हा मी अजयला म्हणाले की अजय हे चुकीचं आहे, मी कसे काय त्याचे कपडे बदलवू शकते. तेव्हा अजय म्हणाले की तू त्याला तुझ्या लहान भावाप्रमाणे समजून प्रेमाने त्याचे सर्व काम कर, कारण आता मी ऑफिस सांभाळू की याला सांभाळू, आता सर्व तुलाच मॅनेज करावं लागेल असं सांगून अजय ऑफिसला निघून गेला. हे सर्व ऐकून मी खूप परेशान झाले होते. मी विचार करतच होते की आता मी काय करू आणि काय नाही. तेवढ्यातच मला महेशचा आवाज आला. तो वहिनी वहिनी म्हणून मला आवाज देत होता. मी त्याच्या रूममध्ये गेले तेव्हा तो पॅन्ट आणि बनियन घालून उभा होता आणि मला सांगू लागला की वहिनी तुम्ही मला शर्ट शोधून द्या, दादाने माहित नाही शर्ट कुठे काढून ठेवला आहे. मी हात लावून लावून सगळीकडे बघून घेतलं पण मला शर्ट काही सापडत नाही. मग मी महेशला शर्ट शोधून त्याच्या हातात दिला. त्याने तो शर्ट स्वतःच्या हाताने घालून तर घेतलं, पण त्याला बटन लावता येत नव्हते. तो शर्टाचे बटन वाकडे तिकडे लावत होता, म्हणून मलाच मजबुरन पुढे जाऊन त्याच्या शर्टाचे बटन लावावे लागले. तेव्हा महेश खुश झाला आणि म्हणाला वहिनी माझे केस पण विंचरून द्या. मग मीने त्याचे केस पण विंचरून दिले. तेव्हा तो मला म्हणाला वहिनी तुमचा हात माझ्या हातात द्या. यावर मी विचारले कशासाठी. तेव्हा तो म्हणाला वहिनी तुम्ही हात तर द्या. मग मी घाबरत घाबरत माझा हात त्याच्या हातात दिला. त्याने माझे हात त्याच्या हातात घट्ट पकडले आणि म्हणाला वहिनी तुमचे खूप खूप आभार आहे असे म्हणून त्याने माझा हात सोडून दिला आणि म्हणाला वहिनी मी तुम्हाला बघू तर शकत नाही, पण मला तुमचा हात पकडून स्वतःला हे फील करून घ्यायचं होतं की वहिनी कशी असते. मला तर आईची मायाही मिळाली नाही, कारण की मी खूप लहान असतानाच माझी आई या जगातून गेली आणि 2 वर्षांपूर्वी बाबाही गेले. जेव्हा बाबा होते तेव्हा बाबाच माझे सर्व काही काम करायचे, पण त्यांच्यानंतर माझी सगळे जबाबदारी अजय दादावर येऊन पडली. लग्नानंतर तुम्हालाही काही दिवस मोकळेपणा मिळाला नाही आणि तुमच्यावर माझ्या जबाबदारीचं ओझं आलं. हे सर्व तो खूप उदासीने सांगत होता. यावर मी त्याला म्हणाले की तुम्ही कोणावरही ओझं नाही आहात आणि माझ्यावर तर बिलकुल नाही. माझं बोलणं ऐकून त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आणि तो म्हणाला की वहिनी तुम्ही खरंच खूप चांगले आहात, तुम्ही माझी किती काळजी घेतात. पण जसे जसे दिवस जाऊ लागले तशी माझ्या दिराची वागणूक थोडी विचित्र होऊ लागली. तो माझ्याशी जास्तच मोकळेपणाने वागू लागला. आता तो मला स्वतः आवाज देऊन बोलून घ्यायचा की वहिनी तुम्ही मला शर्ट घालून द्या, तर कधी म्हणायचा रुमालाने माझे डोके पुसून द्या. हे सर्व कामे तर तो स्वतःही करू शकत होता. पहिले तर मला असे वाटले होते की बस घरात एक दीर आहे आणि एक नवरा, त्यामुळे मला घर कामात काही एवढा त्रास होणार नाही. पण मला या सर्व गोष्टी माहीत नव्हत्या. आता तर मी महेशमुळे पूर्ण घनचक्कर बनवून राहिले होते, कारण मी कधी किचनमध्ये भांडे घासत असायची तेव्हा तो वहिनी वहिनी म्हणून आवाज देऊन मला बोलवायचा. तेव्हा मी सर्व कामे सोडून पळतच त्याच्याकडे जायचे. तेव्हा तो हसायचा आणि मोबाईल हातात पकडून मला म्हणायचं की वहिनी इथे बसा आणि ही गाणी ऐका. तो बघू शकत नव्हता, पण त्याला गाणी गोष्टी ऐकण्याची खूप आवड होती. मी त्याला म्हणायचे तुला ऐकायचे आहेत तर तू शांततेने ऐकत बस, कारण मला घरातील बाकीची काम करायची आहे. आता तूच मला सांग की मी जर तुझ्याजवळ बसून हे गाणे ऐकत बसली तर घरातील बाकीची कामे कोण करणार. मी त्याला खूप प्रेमाने रागवायची आणि समजवायची की माझ्यावर घरातल्या बाकीच्या कामांची ही जबाबदारी आहे. तर तो माझं म्हणणं ऐकून हसायचा आणि म्हणायचा की वहिनी तुम्ही इथे बसा आणि माझ्यासोबत हे गाणं ऐका. कामाचं काय आहे, काम तर कधी संपतच नाही. मी मुद्दाम त्याच्याजवळ बसले आणि त्याला म्हणाले की ठीक आहे, मी इथे बसून तुझ्यासोबत गाणी ऐकते आणि तुला जर भूक लागली तर तू काय खाणार. तेव्हा तो म्हणाला की वहिनी मी तुमचं डोकं खाणार, आणि असे म्हणत तो हसायला लागला. मी उठून उभे राहिले आणि त्याला म्हणाले की खबरदार तू मला आता बोलवलं तर मला माझी कामे पूर्ण करायची आहेत.
मग मी स्वयंपाक वगैरे बनवून घराची साफसफाई करू लागले. मग मला वाटले की लगेचच महेशच्या रूमचीही साफसफाई करून घ्यावी. म्हणून मी त्याच्या रूममध्ये गेले. तेव्हा मी पाहिले की तो हात लावून एक एक वस्तू बघून हळूहळू त्याची खोली साफ करत होता. त्याच्या हातात एक कपडा होता. त्याच्याने तो फर्निचर साफ करत होता. हे सर्व बघून मी हसू लागले आणि म्हणाले, तू हे सर्व काय करत आहेस? दे इकडे, मी करते, असे म्हणत मी त्याच्या हातातून तो कपडा घेतला. तर तो म्हणाला, नाही वहिनी, तुम्ही खूप थकल्या असशाल. मला खूप वाईट वाटतं की सगळी कामे तुम्हालाच करावी लागतात. तुम्ही असं करत जा की काही कामे मलाही सांगून देत जा. जे मला करता येतील ती छोटी मोठी कामे मीही करत जाणार. हे सर्व तो खूप काळजीने आणि उदासीने बोलत होता. यावर मी त्याला म्हणाले की तुला काहीही करण्याची गरज नाहीये. तू फक्त बसून राहा. मी त्याचा हात पकडला आणि त्याला पकडून बेडवर बसवले आणि मोबाईल त्याच्या हातात देत म्हणाले की तू हा व्हिडिओ ऐकत बस. पण त्याने मोबाईल सोबतच माझा हातही पकडला आणि मला त्याच्या जवळ बसून घेतले आणि म्हणाला की खूप काम करून झाले. आता तुम्ही काही काम करणार नाही. त्याने माझा हात खूप मजबूतीने पकडला होता. मी त्याला म्हणाले की महेश, हे तू काय करत आहेस? सोड माझा हात, संध्याकाळ झाली आहे, मला चहा बनवायची आहे. मी त्याला विचारले की तुला चहा सोबत काय खायचे आहे? तू सांग, तुला चिप्स तळून देऊ? तेव्हा तो म्हणाला, नाही वहिनी, मला काहीही खायचे नाही. मला पण तुमच्यासोबत किचनमध्ये घेऊन चला आणि मला सांगा की चहा कसा बनवतात. यावर मी त्याला म्हणाले की तू याची काळजी करू नकोस. असं म्हणत मी माझा हात सोडून किचनमध्ये आले आणि त्याच्यासाठी चहा बनवली आणि काही चिप्स तळले आणि नेऊन त्याला दिले. तो चिप्स खाता खाता माझे खूप कौतुक करत होता. परंतु एक दिवस असे झाले की त्याच्याने माझे भानच हरपले. त्या दिवशी सकाळपासूनच मला खूप ताप आला होता आणि अजयलाही माझी काहीच पर्वा नव्हती. तो बस मला तापाचा औषध देऊन ऑफिसला निघून गेला आणि जाताना सांगून गेला की तू प्लीज आजारी पडत जाऊ नकोस, नाहीतर माझी सगळी कामे बिघडून जातात. तू लवकर उठून औषध घे आणि स्वयंपाक तयार कर, कारण मी बाहेरून आणलेलं जेवण अजिबात खाणार नाही. अजयच बोलणं ऐकून मी म्हणाले की ठीक आहे, मी करून देईल स्वयंपाक. पण ते गेल्यानंतर माझा ताप कमी होण्याऐवजी अजूनच जास्त वाढला. कदाचित माझ्या गळ्यात काहीतरी इन्फेक्शन झालं होतं, त्यामुळे माझा गळाही खूप दुखत होता. मी तापाने बेडवर पडलेली असताना रूमच्या दरवाजावर टकटक झाली आणि दरवाजा उघडून महेश रूममध्ये आला. मी मोठ्या मुश्किलीने डोळे उघडून त्याच्याकडे बघितले तर महेश माझ्यासमोर उभा होता. तो काठीच्या सहाय्याने चालत माझ्या रूममध्ये आला होता आणि मला म्हणाला, वहिनी, तुम्हाला काय झाले आहे? तुम्ही अजूनपर्यंत माझा नाश्ता का तयार केला नाही? मला खूप भूक लागली आहे. यावर मी त्याला सांगितले की माझी तब्येत अजिबात बरोबर नाही. मला तर तापामुळे बेडवरून उठताही येत नाहीये. मला खूप ताप आला आहे. हे ऐकून तो खूप परेशान झाला होता. त्याने मला विचारले की वहिनी, काय तुम्ही पण नाश्ता नाही केला? तेव्हा मी त्याला सांगितले की नाही, माझी हिम्मतच होत नाहीये की मी उठून नाश्ता तयार करू. तू असं कर, तुझ्या दादाला फोन लावून सांग की लवकर घरी येऊन जा. माझ्याकडून काहीही काम होत नाहीये. माझं बोलणं ऐकून महेश माझ्या रूम मधून बाहेर निघून गेला आणि काही वेळाने मला जोरजोरात ओरडण्याचा आवाज येऊ लागला. तो आवाज ऐकून मी खूप घाबरली आणि ताप विसरून मी पटकन उठून त्या आवाजाच्या दिशेने गेली. आवाज किचन मधून येत होते. मी किचनमध्ये आली तेव्हा तिथले दृश्य बघून माझ्या डोक्यावर आभाळच कोसळले, कारण तिथे तर महेशच्या कपड्यांना आग लागली होती. मीने पटकन पुढे जाऊन ती आग विझवली, पण तोपर्यंत तर त्याचं पोट आणि एक बाहू पूर्णपणे जळली होती. वेदनेने तो खूप ओरडत होता. मी त्याला विचारले की तू किचनमध्ये काय करायला गेला होतास? तर तो म्हणाला की वहिनी, मी तुमच्यासाठी चहा बनवायला गेलो होतो. मला काय माहित होते की अशी आग लागून जाईल. मी लगेचच अजयला फोन करून बोलवून घेतले. महेश तर असा तडफडत होता जसं की त्याच्याकडून वेदना सहन होत नव्हत्या. अजय पण थोड्या वेळाने घरी आले आणि महेशचा पोट आणि बाहू बघून तेही रडू लागले आणि त्याला लगेच दवाखान्यात घेऊन गेले. मी घरीच होते. मी खूप परेशान झाले होते आणि जेव्हा मला अजयचा फोन आला तेव्हा मी लगेच फोन उचलू विचारले की महेश कसा आहे? तर अजय सांगू लागले की त्याच पोट आणि बाहू खूप जखमी झाली आहे.
मी तुला सांगितलं होतं की तू त्याची काळजी घेत जा. असं म्हणत अजय पण रडू लागले आणि म्हणाले, त्याला त्रास सहन होत नाहीये. तो पूर्णपणे जखमी झाला आहे आणि वेदनेने खूप ओरडत आहे. मी अजयला म्हणाले की मला तर ताप आला होता. मला काय माहित होतं की महेश किचनमध्ये जाऊन असं काही करून घेणार. असं सांगता सांगता मलाही खूप रडू येत होते. तेव्हा अजय म्हणाले की मी दवाखान्यातच थांबणार आहे. मी म्हणाले ठीक आहे. मला वाटले की सकाळपर्यंत महेशला आराम मिळाला तर त्याला बरं वाटेल आणि तो घरी येईल तेव्हा मी त्याची खूप काळजी घेईन. पण जी बातमी मला सकाळी ऐकायला मिळाली ते ऐकून तर माझ्या पायाखालची जमीन सरकली. अजयने मला फोन लावून सांगितलं की महेश आता या जगात राहिला नाही. हे ऐकून मी खूप रडू लागले. मी अजयला म्हणाले की हे तुम्ही काय सांगत आहात. तो तर फक्त थोडासा भाजला गेला होता आणि त्यामुळे हे सर्व कसं काय होऊ शकतं. तो कसं काय मरू शकतो. अजयही रडत होता आणि म्हणाला की जी आग त्याला लागली होती ती त्याच्या हृदयापर्यंत पोहोचली होती. खूप प्रयत्न करूनही त्याची वेदना कमी होत नव्हती. पूर्ण रात्रभर तो माझा हात पकडून हेच सांगत राहिला की दादा मला अजून मरायचे नाही. मला अजून जगायचे आहे. कृपया मला वाचवून घे. आता तर आईसारखी माया करणारी वहिनी मिळाली मला. मला जगायचे तिच्या मायेखाली, प्लीज मला वाचवा. हे सगळं होणं म्हणजे आमच्या दोघं नवरा बायकोसाठी खूप मोठा धक्का होता. मला सतत घरामध्ये महेशचा वहिनी वहिनी असा आवाज येतच असतो आणि जेव्हा पण मी त्याच्या आवाजावरून त्याच्या रूम मध्ये जाते तेव्हा ती रूम रिकामी पाहून मला खूप रडू येते. कधी मला वाटते की तो मला सांगतोय वहिनी सोडा सगळी काम आणि बसा माझ्याजवळ, आपण गाणे ऐकूयात. मग काही महिन्यांनी मी गरोदर राहिले. आता अजयही माझी खूप काळजी घेऊ लागले होते. पण माझे हे पूर्ण दिवस मी माझ्या लाडक्या दिराच्या म्हणजेच महेशच्या आठवणीतच रडून रडून घालवले होते. महेश खूप चांगला माणूस होता. प्रत्येक वेळी मला हाच पश्चाताप होतो की काश मी उठून त्याच्यासाठी नाश्ता बनवला असता तर असे कधीच झाले नसते. पण म्हणतात ना, काही केले तरी जे नशिबात असते तेच होते आणि त्याला कोणीही थांबवू शकत नाही. काही दिवसांनी मला एक मुलगा झाला. अजयने मला सांगितले याचे नाव तू तुझ्या आवडीने ठेव. तेव्हा मी त्यांना सांगितले की मला आपल्या बाळाचे नाव महेश ठेवायचे आहे. माझे बोलणे ऐकून अजयच्याही डोळ्यात पाणी आले. तर मित्रांनो, स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो. आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.